तर आज आपण बनवणार आहे चिकन मीडियम ग्रेव्हीमध्ये आपण चिकन बनवणार आहे। म्हणजे असा जास्त रस्सा पण नाही आणि एकदम सुक्का पण नाही, तर लिपशिप रस्सा बोलतात तसं मी चिकनचा रस्सा बनवणार आहे। तर मी चिकन मस्त 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे। आपला अर्धा किलो चिकन आहे, तर आपण या चिकनला आता मॅरिनेशन करून घेणार आहे। म्हणजे सर्व जे काही मी मसाले टाकणार आहे ते मी मसाले आता मॅरिनेशनलाच टाकणार आहे, नंतर शिजवताना मी एक पण मसाला नाही टाकणार याच्यामध्ये। तर त्याच्यासाठी मी कुठले कुठले मसाले घेतले आहेत ते बघून घेऊया। आता इथे घेतले मी चवीनुसार मीठ, काश्मीरी मसाला घेतले 1 चम्मच भरून, 1.5 चम्मच घेतले धनिया जिरा पावडर, 1 चम्मच आणि थोडासा जास्त घेतले मी आगरी मसाला, अर्धा चम्मच घेतले मी हल्दी आणि इथे घेतलेला आहे मी गरम मसाला। तर चला हे जे सर्व मसाले आहेत ते मी सर्व मसाले आता चिकन मध्ये टाकते आणि मस्त मी मॅरिनेशन करून घेते। असं मॅरिनेशन केला आणि रस्सा जर बनवला 1 तास पण तुम्ही जर हा मॅरिनेशन करायला ठेवला तरी पण आपले चिकनला मस्त टेस्ट लागते, कारण की चिकनला मसाले लागलेले असतात। आणि आपण जर असं डायरेक्टली नुसतं चिकनच टाकला रश्श्यामध्ये, जी आपण कांदा वगैरे शिजवतो त्याच्यानंतर आपण मसाले टाकतो आणि मग नंतर चिकन टाकलं का तो चिकन असं सफेद सफेदच दिसतो। तर म्हणून मी जरा एक दुसरी टेक्निक वापरते, मी मसाले सर्व अगोदरच टाकते, नंतर कांदा वगैरे शिजवताना कुठलाच मसाला नाही टाकत। जर लास्टला थोडासा गरम मसाला टाकला तर चिकन पूर्ण शिजून झाल्यानंतर, नाहीतर मग नाही टाकत। असं मी पहिलेच करून ठेवते, म्हणजे आपल्या चिकनला मस्त टेस्ट लागते आणि आपलं चिकन म्हणजे रश्श्यामध्ये असं सफेद सफेद पण दिसत नाही। तर बघा मी सर्व मॅरिनेशन करून घेतलेलं आहे। तर आता मी जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा वेळ मी असंच ठेवणार आहे चिकन मॅरिनेशन होत, आणि मग नंतर मी बनवायला घेईन। तर चला आपण आज बनवणार आहे चिकन। मी तुम्हाला मगाशी मॅरिनेशन दाखवले, हा मॅरिनेशन करून आपल्याला 1 तास जास्त झालेला आहे। तर आता ग्रेव्ही कशी बनवायची आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतात ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी घेतलेत 4 कांदे कापून, मला जरा कांदा जास्त लागतो आणि वाटण कमी वापरते त्याच्यामुळे मी जास्त कांदे घेतलेले आहेत। तुम्हाला जर कमी घ्यायचे असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता। मी घेतलेत आता हे 4 कांदे, 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, हे घेतलेत मी खडे गरम मसाले, हा आहे तेजपत्ता, इलायची, दालचिनी आहे, चक्री फूल आहे आणि लवंग आहे आणि हा काला मिरी आहे, आणि इथे मी घेतलेली आहे भरपूर कोथिंबीर। तर चला आपण ग्रेव्ही कशी बनवायची, रस्सा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते। तर आपण इथं टोप गरम करायला ठेवले, याच्यामध्ये आपण 2 पळी तेल पण टाकलेलं आहे। आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे। आता याच्यात मी अख्खा गरम मसाला टाकते। तर आता आपला अख्खा गरम मसाला पण मस्त तडतडलेला आहे। मी आता याच्यात कांदा टाकते लगेच। तेल आपला मस्त गरम झालेला होता। तर आता मी कांदा पण शिजत ठेवले, कांदा पटकन शिजावा म्हणून मी थोडासा मीठ टाकते, थोडासाच टाकते, कारण की आपण चिकन मॅरिनेशन केले त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे। तर आता मी याला मिक्स करते आणि आता मी गॅस मीडियम करते, म्हणजे आपला कांदा जरा पटकन शिजेल। आता आपला कांदा शिजत चालले बघा, अजून थोडा वेळ आपल्याला कांदा शिजवायचा आहे। तर अजून आपण 2 मिनिटं मीडियम गॅसवरती कांदा शिजवून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून, आता आपण अर्धा मिनिट अद्रक लसूणची पेस्ट शिजवून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊ। मिक्स झाले आपला, आणि आता मी गॅस स्लो करते आणि याच्यामध्ये हा मॅरिनेशन केलेला चिकन आहे तो सर्व चिकन टाकून घेते। आता चिकन टाकले, चिकन मी मस्त मिक्स करून घेते। आता आपल्याला चिकन वाफेवरच शिजवायचं आहे। 10 मिनिटं चिकन आपण वाफेवर शिजवून घेऊ, झाकण देऊ आणि शिजवून घेऊ।
आपण आता इथं चिकन वाफेवर ठेवलेला तो बघा कसं वाफेवर होत आहे। तर आता याला मी मिक्स करते। 5 मिनिटं जास्त झाले असतील आपलं चिकन वाफेवर शिजतोय। तर आता मी याच्यात पाणी टाकते आणि शिजवून घेते। पाणी टाकलेलं आहे, मिक्स करते हा आता मस्त आणि मीडियम गॅस करते। आता स्लो नाही ठेवत, आता मीडियम गॅस करते आणि 10 मिनिटं मी याला शिजवून घेते। तर बघा मस्त आपलं चिकन शिजते। 10 मिनिटं झालेले आहेत, अजून आपण थोडा वेळ शिजवत ठेवू। तर बघा आपलं चिकन मस्त झालेलं आहे। मस्त आपण 10 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवून घेतले। तर आता आपल्याला याच्यात थोडंसा वाटण टाकायचं आहे, एकदम थोडा, जास्त नाही। आता याला मिक्स करून घेऊ। जर आता आपल्याला 2 ते 3 उकाले घ्यायचे आहेत आणि मग आपलं चिकन रेडी होईल। थोडासा रस्सा आटवून घ्यायचा आहे, आपल्याला एवढा रस्सा नाही ठेवायचा। तर चला आता मी मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटं शिजवून घेते। बघा मस्त आपला रस्सा तयार झालेला आहे चिकनचा, बघू शकता मस्त जाडजाड आहे, एकदम जास्त पातळ पण नाही आणि जास्त रस्सा पण ठेवला नाही, बघू शकता तुम्ही। तर आता रेडी झालेला आहे आपलं चिकन रस्सा लिपशिप मीडियम रस्सा। तर चला आता मी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तर आपली चिकन लिपशिप रस्स्याची रेसिपी तयार आहे।